शहादा शहरातील भारतीय जनता पक्षानं म्युनिसिपल इंग्लिश स्कूलची जीर्ण अवस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ झालेला खड्डा, भाजी मंडईतील घाणीचे साम्राज्य आदी विषयावर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना भेटून विकास कामांच्या समस्यांचा संपूर्ण पाढा वाचून निवेदन देण्यात आलं होतं. मात्र 3 ते 4 महिने उलटूनही त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे सोमवार दिनांक 9 जुलै रोजी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना जाब विचारला असता त्यांनी सांगितलंय की तुमचं निवेदन आचारसंहिता काळामध्ये देण्यात आलं होतं. कामाचे आम्ही टेंडर काढू शकलो नाही, त्यामुळे कामाला उशीर झाला. 8 दिवसामध्ये तुमच्या कामाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्याधिकारी यांनी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे यांना दिलं. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे यांनी सांगितलंय की 8 दिवसामध्ये आमचं काम पूर्ण न झाल्यास आम्ही नगरपालिकेत उपोषणाला बसू. तर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिलंय की अशी कोणतीही वेळ येणार नाही. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे, जिल्हा महामंत्री जितेंद्र वर्मा, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिकलीकर, माजी सैनिक प्रमुख दिलीप पवार, राजू देसाई, शहर महामंत्री अक्षय अमृतकर, लवलोहार, भरत कुंभार, योगेश शर्मा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे काय म्हणालेत ते पाहूयात आणि ऐकूयात. काल आम्ही नगरपालिकेची म्युनिसिपल शाळेची पुन्हा एकदा पाहणी केली आणि त्या पाहणी दरम्यान आम्हाला परिस्थिती मार्च महिन्याची आढळून आली. त्या अनुषंगाने आम्ही आज शहादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना विचारणा करायला आलो होतो की आमच्या निवेदनाची आपण का दखल घेतली. तर त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर मिळालं की आचारसंहिता लागली आणि आचारसंहितामध्ये तो टेंडर काढू शकलो नाही, त्यामुळे ते काम झालं नाही. परंतु येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही त्या शाळेच्या छताचं प्लास्टरचं काम नक्की सुरुवात करू असं त्यांनी आश्वासित केलं. त्यानंतर आम्ही त्यांना पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी, जेणेकरून एक मोयदा रस्ता असेल, डोंगरगाव रस्ता असेल, दोंडाईचा रस्ता असेल, खेतिया रस्ता असेल, भाजी मार्केट असेल, याची डागडुजी करून घ्यावी. तर त्यांनी पण त्यावेळेस त्या निवेदनानंतर त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की मी लवकरच कामाला सुरुवात करेन. परंतु त्याचंही उत्तर आचारसंहितामध्ये कुठला टेंडर काढू शकलं नाही. परंतु आता त्यांनी असं म्हटलं की वार्षिकमध्ये ते काम आम्ही आता लवकरच मार्गी लावतोय. आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा परिसरांमध्ये पाणी साचलेलं असतं आणि त्या साचलेल्या पाणीमुळे त्या परिसरातील नागरिकांना रहदारी करण्यासाठी अतिशय समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि त्या ठिकाणी मग त्या नागरिकांना घरून बाहेर निघताना किंवा बाहेरून घरी जाताना नाहक त्रासाला तोंड द्यावं लागतं. म्हणून आपण मुरुमांची व्यवस्था करून द्यावी. त्यांनी म्हटलं की 2 दिवसानंतर शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने मुरुम टाकण्याला सुरुवात होणार आहे. काल आम्ही ज्यावेळेस शाळेची पाहणी केली त्यावेळेस विद्यार्थ्यांकडनं आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली की त्या विद्यार्थी ज्यावेळेस शिक्षण घेत आहेत त्या वर्गामध्ये त्यांना पंखाची व्यवस्था नाही आणि उष्णतेमुळे त्यांची शिक्षणामध्ये एकाग्रता राहत नाही. अशा त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. आम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिलं की त्या वर्गांमध्ये तुम्ही तात्काळ पंख्याची व्यवस्था करावी. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आमच्या समोर फोन करून आदेश केले की 2 दिवसात किंवा 3 दिवसात त्या वर्गांमध्ये फॅन बसवण्यात यावा. आज आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना जी विचारणा केली त्या विचारण्यामध्ये आम्हाला त्यांनी 8 दिवसात तुमची मागणीची पूर्तता केली जाईल. आम्ही त्यांना सांगितलं 8 दिवसात आपण याची दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू आणि तीव्र आंदोलन देखील करू. त्यांनी म्हटलं की अशी कुठलीच गरज भासणार नाही असं त्यांनी आम्हाला समर्पक उत्तर दिलं. त्याच्याने भारतीय जनता पार्टी शहादा शहर या ठिकाणी समाधान व्यक्त करत आहेत. 8 दिवसात जर मुख्याधिकाऱ्यांनी खरोखर याची दखल घेतली नाही तर आम्ही या नगरपालिकेजवळ उपोषणाला बसून भारतीय जनता पार्टी शहादा शहर या शहरामध्ये आणि नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन उभं करेल. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, शहादा, नवापूर.